खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। सरसकट कर्जमाफीला करणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवणारे केंद्र सरकार। केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार व कष्टकरी वर्गविरोधात धोरणांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शिरपूर तालुक्यातून जोरदार आवाज उठवला। देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शिरपूर विभागीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की केंद्र सरकारने कायद्याद्वारे लागू केलेल्या 4ही श्रमसंहिता या कामगारांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या असून त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात। वाढती महागाई, बेरोजगारी, खासगीकरण व कंत्राटीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असह्य झाले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 200 दिवसांचे काम व वाढीव मजुरी देण्यात यावी अशी ठोस मागणी करण्यात आली। शेतकरी व कामगार हिताचे कायदे कमकुवत करून भांडवलदार धार्जिणी धोरणे राबविली जात असल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। देशव्यापी संप जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शेतकरी कामगार एकजुटीचा शेतकरी शेतमजूर कामगार एकजुटीचा अखिल भारतीय किसान सेनेचा अखिल भारतीय शेतमजूर युनियनचा अशा गट संघटनेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये देशव्यापी संप सुरू आहे त्याचाच भाग म्हणून संघटना महाराष्ट्र राज्य किसान सभा, लालबागचा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असे एकत्र 2-4 लाईनी शिस्तबद्ध येऊन प्रांत कार्यालयासमोर मोर्चा आणलेला आहे। आजच्या या मोर्चातील प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आपल्या अशा गटप्रवर्तकांना शासकीय दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना गटप्रवर्तकांना 27,000 रुपये व अशांना 31,000 रुपये महिना दिला पाहिजे, कारण की ते रात्रंदिवस या ग्रामीण भागामध्ये काम करतात, शहरामध्ये काम करतात, परंतु हे सरकार त्यांचे मानधन देखील देत नाही। जुलैच्या 2024च्या पेशीचे मानधन अजूनपर्यंत मिळालेले नाही। तसेच जे काही इथं 24-25चे मानधन आहे ते देखील सर्वेचे मानधन या सरकारने दिलेलं नाही। म्हणून आज देशामध्ये संपूर्ण कामगार एकत्र येऊन या देशातल्या संपूर्ण कामगार संघटना एकत्र येऊन आजचा देशव्यापी संप झालेला आहे, त्याचाच भाग आपण या शिरपूर तालुक्यात केलेला आहे। तसेच या ठिकाणी शेतमजुरांच्या शेतकऱ्यांच्या मागण्या देखील देण्यात आलेल्या आहे। या देशाने शेतकऱ्यांना स्वतंत्र आमचा संकल्प सादर केला पाहिजे अशी मागणी आहे। अमेरिकेने नुकतंच त्यांचा आयात कर कमी करून या देशावर सोयाबीन असेल, कापूस असेल, दुग्ध पदार्थ असतील त्यांचे भाव पाडलेले आहेत। ते अमेरिकेशी जो करार केलेला आहे भारत सरकारने तो रद्द करावा ही देखील प्रमुख मागणी आहे। भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने जो काही एमएसपीचा कायदा हा मंजूर झाला पाहिजे तो आजपर्यंत मंजूर झालेला नाही। एमएसपीचा कायदा मंजूर झाला पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वन जमिनीच्या संदर्भात 12,000 शेतकऱ्यांना आज देखील सातबारा मिळालेला नाही। पेंडिंग दावे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात। म्हणून आजच्या मोर्चामध्ये अशी मागणी केलेली आहे की प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या लाभार्थीचे शेत करतो का म्हणून त्यांचे दावे मंजूर करावेत। या अशा मागण्या घेऊन आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे ॲडव्होकेट जलाल परदेशी, अर्जुन दादा, रामचंद्र पवार अशा संघटनेच्या तालुका अध्यक्ष अरुणा येवरे, सुमिता दोरी कार्याध्यक्ष मालती इंगळे आणि या शहरातल्या अशा ग्रामीण भागातला अशा येऊन आपण आज नुकतंच प्रांत साहेबांना निवेदन देऊन त्यांनी शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा, स्थानिक मागण्या ज्या आहेत त्यांची सोडवणूक करावी, अन्यथा या सर्व संघटना तीव्र आंदोलन करतील असं आवाहन या शासनाला आपण करीत आहोत।